नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये इयत्ता 4थी मराठी नवीन अभ्यासक्रमानुसार श्रावण महिना या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत. अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने हा स्वाध्याय, याची उत्तरे कसे लिहावेत याचे पूर्ण स्पष्टीकरण ह्या व्हिडिओ दिलेले आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकतात. माझ्या परीने मी नक्कीच तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या या कवितेचा स्वाध्याय लवकर पूर्ण करूया. लेट्स गो. आम्हाला हे समजले. प्रश्न 1. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव लिहा. सांगा बरं, कवितेत कोणत्या महिन्याचं वर्णन केलेलं आहे? बरोबर, श्रावण. मोराच्या संगतीने नाचणारी. कोण नाचतंय मोराच्या संगतीने? बघा कवितेत, शोधा उत्तर. बरोबर, लांडोर. रात्री डुरुक डुरुक करणारा. रात्री कोण डुरुक डुरुक करतोय कवितेमध्ये? बरोबर, बेडूक. प्रश्न 2. आकृती पूर्ण करा. श्रावण महिन्यातील वैशिष्ट्ये. 1. हिरवागार निसर्ग. 2. रिमझिम पाऊस. 3. मोराचा नाच आणि 4. बेडकांचे टरटर असे आवाज. प्रश्न 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवाई पसरलेली असते. रिमझिम पाऊस पडतो, फुले उमलतात आणि निसर्ग सुंदर दिसतो. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसा व्यक्त करतात? मोर पिसारा फुलवून नाचतो. बेडूक टर टर आवाज करून आनंद व्यक्त करतो. प्रश्न 4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 7 रंगांचा तोरण कसा डॅश चोवल अबारी. कारजात धकधुक डॅश किल्लोर करती. कोण? इजा. श्रावण महिन्यात डॅश भुरुक भुरुक पाणी. धारा नाचत नाचत डॅश धरत येत ताल. थेंबा धरत येत ताल. प्रश्न 5. कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. अबारी, मोठा, कारजात, धाकधूक, इजा, पाका, भेपक्याचा, भुरुक भुरुक, डुरुक डुरुक, संगा. प्रश्न 6. 7 रंगांचे तोरण या शब्दसमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. 7 रंगांचे तोरण म्हणजे आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य. पाऊस पडल्यानंतर आकाशात दिसणाऱ्या 7 रंगांच्या सुंदर कमानीला 7 रंगांचे तोरण असे म्हटले आहे. विचार करा व सांगा. पाऊस शेतकऱ्यांच्या जीवनावर कसा परिणाम करतो? पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो. वेळेवर पाऊस पडला तर पिके चांगले येतात आणि शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते. पाऊस कमी किंवा जास्त पडला तर पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन पावसावर अवलंबून असते. लिहिते होऊया. प्रश्न 1. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलांच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. श्रावण महिन्यात ढगाढोल वाजवती. कारजात धाकधुक इजा किल्लोर करती. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो. रात्री बेडकांचे गाणे कानावर पडते. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणी, रात्री डुरुक डुरुक. प्रश्न 2. माझा आवडता श्रावण महिना
या विषयावर 4 ते 5 ओळी माहिती लिहा. माझा आवडता महिना श्रावण आहे. या महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. रिमझिम पाऊस पडतो आणि मोर नाचतो, म्हणून मला श्रावण महिना खूप आवडतो. चला चर्चा करूया. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा व गप्पा मारा. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी आणि पोळा हे सण येतात. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करतात. रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करतात. गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात आणि पोळ्याला बैलांची पूजा करतात. खेळूया शब्दांशी. प्रश्न 1, समानार्थी शब्द लिहा. मोर मयूर, पाणी जल, रात्र निशा, कान कर्ण, ढग मेघ, वीज विद्युत. प्रश्न 2, विरुद्ध अर्थी शब्द लिहा. मोठा लहान, कमी जास्त, जवळ दूर. प्रश्न 3, खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधून लिहा. श्रावण सरावण, आभाळी अबारी, काळजात कारजात, थाटात थाटात. प्रश्न 4, खालील आकृतीतील प्राण्यांची कीटकांची नावे पूर्ण करा. डास, बेडूक, नाकतोडा, गोगलगाय. प्रश्न 5, ओळखा पाहू. कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती, डराव डराव करतो, उड्या मी मारतो पावसाच्या राती. ओळखा पाहू मी कोण? बेडूक. बरोबर. मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखांवरती रंगीबिरंगी नक्षी, केकारव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात. सांगा मी कोण? ओळखा बरं, कोण असावा? बरोबर, मोर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हा स्वाध्याय छान पद्धतीने पूर्ण केलेला आहे. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन धड्यासह. बाय.